है तो गोलंदाज मात्र पहिला षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या भोवल्यावरती गोलंदाज अबोल पाटेकर येतोय जबरदस्त फिरकी गोलंदाजी बाहेर असा हा गोलंदाज अबोल पाटेकर ज्याच्या परिसरामध्ये खूप मोठा दबदबा आहे त्याच्या गोलंदाजीचा अबोल पाटेकर मात्र पहिला षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती त्याच्या समोर उभा आहे फलंदाज बडीश बारसकर मजबूत बांध्याचा फलंदाज विध्वंसक आणि स्फोटक फलंदाज चार षटकाचा सापडा पहिल्या षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचं स्वागत करूया टाळ्यांच्या गजराणी पहिल्या चेंडू मात्र इथे मात्र सुरेख चेंडू फटकवला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे हा येतोय वन पाऊस चौकार खरसुंडी संघाचा हा येतोय 4 धाबा ने मात्र श्रीगणेशा होतोय तो खरसुंडी संघाचा पहिल्या चेंडूवरती 4 धाबा आल्यात खरसुंडी संघाच्या मनीष बारसकरच्या बॅट मधून आलेला हा विलोभनीय चौकार जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली याच्या सहयोगाने ही आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व दुसरी ही स्पर्धा गोलंदाज अबोल पुन्हा एकदा यावेळी सरळ एकदा फेकून दिलाय चेंडू जाईल सीमारेषा पार येतो या दणदणीत चौकार खरसुंडी संघाचा हा लगातार दुसरा चौकार धावपलकावरती धावा आल्या त्या 8 धावा 8 धावा धावपलकावरती लागले काय फटकेबाजी पाहायला मिळते मनीष बारसकरच्या बॅट मधून आले हे लगातार 2 चौकार आता मात्र आपल्या फलंदाजीची मात्र चमक दाखवून देतो दादागिरी मात्र दाखवून दिली ती फलंदाज मनीष बारसकरनं आता मात्र विचार करायला भाग पाडले गोलंदाज अमोल पाटेकरला पाडब संघ आणि त्याच्या विरोधात आई गावदेवी खरसुंडी असा हा विद्यमान सामना एक मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते या 2 संघांमध्ये दोस्ती चषक 2024 हे पर्व अतिशय बहुचर्चित बहुप्रतिष्ठित अभिमानाचे आणि सन्मानाची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती आहे गोलंदाज पुन्हा एकदा अबोल पाटेकर यावेळेस मात्र खोदून काढला चेंडूला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र अंतिम क्षणी मात्र चेंडूला जज आणि ज्या 4 धावा होता तिथे 2 धावा मात्र मिळतात या दोन्ही फलंदाजांना या 2 धावाच्या बरोबरीनं 2 धावाच्या सहाय्यानं आई गावदेवी संघ पोहोचतोय तो अद्याप पर्यंत 10 या अंकावरती रिव्ही नाही आहे बिमर आणि रनआउटलाच रिव्ही आहे जबरदस्त क्षेत्ररक्षण अगदी डोळ्याचं पारणं फिरणारा क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं गेलं जिथे 4 धावा होत्या तिथे 2च धावा मात्र या क्षेत्ररक्षकाने दिल्या आणि 2 धावाचा बचाव मात्र या ठिकाणी आपण पाहिलं गेलं आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या चला स्पीडअप या 2 धावा आहेत आणि धावपलकावरती धावा आल्या त्या 10 धावा आणि 2 धावा दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी 12वा प्रतिनिधी आणि आमचे पंचांनी या ठिकाणी पाहिले गेलं आणि या 2 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या 2 धावाच्या बरोबरीने आई गावदेवी संघ पोहोचतोय तो अद्याप पर्यंत 10 या अंकावरती
10 धावा धावपलकावरती लागले गेले चांगले फटकेबाजी चांगले टोलेबाजी पाहायला मिळते ते मनीष बारसकरच्या बॅट मधून गोलंदाज अमोल पाटेकरला मात्र विचार करायला भाग पाडलाय ते मनीष बारसकरनं यावेळेस मात्र जबरदस्त फटका इथे मात्र लॉंग ऑफ द क्षेत्रामध्ये चेंडूला धाडला आणि क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु या चेंडूवरती येणार एकेरी धाव या एका धावेनं आई गावदेवी संघ पोचतोय तो 11 या अंकावरती 11 धावा धावपलकावरती लागलेला पहिल्या षटक प्रगती पथावर गोलंदाज अमोल आपल्या षटकातील आपल्या भात्यातील काही चेंडू हाताळताना आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या उंबरड्यावरती आता मात्र स्ट्रायकरला जगदीश चालके यावेळेस जबरदस्त फटका अगदी सन्मान दिला चेंडूला परंतु एक एक दोन दोन तीन तीन क्षेत्रीय रक्षक चेंडूचा पाठलाग करतात आणि इथे मात्र या चेंडूवरती येणार एकच धाव या एकेरी धावेला संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 12 या अंकावरती यावेळेस पुढे येऊन सर्वसाचा प्रयत्न केला परंतु इथे चेंडू जाईल सीमारेषा पार येतो हा दर्जेदार चौकार या 4 धावेला आई गावदेवी खरसुंडी संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली ती अद्याप पर्यंत 16 या धावेवरती 16 धावा धावपलकावरती लागले गेल्या त्या खरसुंडी संघाच्या इथे मात्र पंचांचा पहिल्या षटक संपण्याचा इशारा आला निर्वाला आला पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या 16 धावा तर दुसरं षटक कोणाच्या वाट्याला येते तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं सुमधुर संगीत वाजव तुझे गाणे धाव चेंडूची सांगता झाली आहे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय
यावेळेस मात्र सुरेख फटका टॅप केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे जमिनीला कार्पेटच्या पद्धतीने चेंडू गेला आणि या चेंडूवरती येणार एक धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकेल. ती 17 या अंकावरती आहे. 17 धावा धावपलकावरती लागल्या. मैत्रीपूर्वक लढत दोन्ही ग्रामीण संघ एकमेकांसमोर कुरघोडी करताना माडप विरोधात आई गावदेवी खरसुंडी असा हा विद्यमान सामना मैदानावरती. दोस्ती चषक 2024 चे हे माध्यम अभिमानाचे आणि सन्मानाची ही स्पर्धा. यावेळेस मात्र जोरकस पद्धतीने बॅट फिरवली गेली परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क आला नाही आणि चेंडू सरळ विसावला. तो यष्टीरक्षच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज सागर चांगली गोलंदाजी. कमबॅक मात्र या ठिकाणी करतो तो गोलंदाज सागर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू अगदी चेंडूला खालीच ठेवलं परंतु फलंदाज मनीष बारसकर मात्र चेंडूच्या प्रेमात मला आशालभूत अशा नजरेने पाहत राहिला आणि सरळ चेंडू विसवला. तो निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी जबरदस्त अगदी आपल्या गोलंदाजीची दादागिरी मात्र दाखवून देतोय तो गोलंदाज सागर. मोठमोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले तो गोलंदाज सागरनं. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक तो येईपर्यंत चेंडू जातो सीमारेषा फरार आहे तो. या चेंडूवरती येतात 4 धावा. या 4 धावेने आमचे गुणलेखक विनय पिंगळे आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 21 धावा. 21 धावा धावपलकावरती लागल्या गेला. दुसरं षटक प्रगती पथावर. चौकारचा मार काढलाय सागरनं परंतु पाकीलचा चेंडूचा विचार केला तर चांगले चेंडू फेकी केले ते गोलंदाज सागरनं. तर बडीच चांगले फलंदाजी करतोय. 8 चेंडू आणि 19 धावा मात्र कुठून काढल्यात मनीषने आतापर्यंत. गोलंदाज यावेळेस जबरदस्त फटका. पार जवळ हा चेंडू जाणार होता परंतु इथे मात्र सुरेख पंच काय आणि बाद झाले. फलंदाज बाद होतोय तो आई गावदेवी संघाचा. पहिला झटका मिळतोय तो आई गावदेवी खरसुंडी संघाला. फलंदाज बाद होतोय तो मनीष बारसकरला मात्र परतावं लागले. कमांड डीजे. तीन षटकांचा इथे वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आला तर 21 तर तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज शैलेच्या हातामध्ये चेंडू दिलाय स्वतः कर्णधारनं. 4 षटकाचा सामना असेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 21 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती आई गावदेवी खरसुंडी संघाची. गोलंदाज शैलेश तिसऱ्या षटकातील
पहिला चेंडू गोलंदाज शैलेश गोलंदाजीच्या बोहुल्यावरती आहे. यावेळेस मात्र जबरदस्त फटका इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे चेंडूला उचलणार फेकी करतोय तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव. या एका धाब्याच्या मदतीनं या एका धाब्याच्या साह्यानं आई गावदेवी क्रिकेट संघ खरसुंडी पोहोचतोय तो अद्याप पर्यंत 22 या धाबेवरती. यावेळेस मात्र जबरदस्त फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीने इथं 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धाब्याच्या बरोबरीनं खरसुंडी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे ते 24 धावा. 24 धावा अतिशय सुस्थितीमध्ये या ठिकाणी संघ पाहायला मिळतो तो आई गावदेवी क्रिकेट संघ खरसुंडी. तिसरे षटक प्रगती पथावर गोलंदाज शैलेश. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू फेकला गेला परंतु शरीरचा वेध घेणारा चेंडू परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव मात्र घेतली गेली आहे. एका धाबेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 25 या अंकावरती. 25 धावा धावपलकावरती लागला गेला. चौथं षटक चा सामना तिसरे षटक प्रगती पथावर गोलंदाज शैलेश आपल्या षटकातील काही चेंडू हाताळताना. यावेळेस मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू उचलतो फेकी करतोय तत्पूर्वी या चेंडूवरती एकच धाव मिळते. या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 26 या अंकावरती. 26 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. आई गावदेवी खरसुंडी विरोधात माडप असा हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र काय घडतंय पंचांनी दंडित केले गोलंदाज शैलेशला आणि नो बॉल घोषित केले. फ्री हिट दर्शवले पंचांनी. नो बॉलच्या माध्यमातून एकेरी धाव मात्र ऍड केली जाईल. धावपलकावरती धाबा आल्या त्या 27 धावा. चला स्पीडअप घ्या टाइमपास नकोय. 27 धावा मात्र स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. त्या आई गावदेवी खरसुंडी संघाच्या माडप संघाबरोबर खेळत असताना गोलंदाज तयार शैलेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू परंतु क्रीजवरती चेंडू राहिला परंतु एकेरी धाव मात्र सहजरित्या घेतली गेली आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या 28 या अंकावरती. 28 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. मोठमोठे फटके मारण्यापासून मित्र म्हणजे वंचित ठेवले ते गोलंदाज सागर आणि शैलेश या दोन्ही गोलंदाजांना कमबॅक पाहायला मिळतं या दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती वेगाने येतोय तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. तर चौथं षटक कोण घेऊन येतोय तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर एक सुमधुर संगीत.
मयुरेश खोडे, माफ करा मयुरेश खोडे, चौथा षटक घेऊन येतोय. पहिला चेंडूमध्ये चेंडू हवेत आहे, बघूया झेल होईल का, परंतु झेल मात्र सुट्टी आणि इथे मात्र एकच धाव त्या चेंडूवरती. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल ती 30 या अंकावरती. 30 धाबा धावफलकावरती लागलेल्या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 30 धाबा 4 षटकाचा सामना. चौथा षटक प्रगतीपथावर गोलंदाज मयुरेश खोडे. या वेळेस मात्र काय घडतंय, चेंडू क्रेज वरती राहिला परंतु एकच धाव मिळते चेंडूवरती. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे जाईल ती म्हणजे 31 या अंकावरती. 31 धाबा 4 षटकांचा सामना. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज मयुरेश पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या बोहल्यावरती. या वेळेस मात्र जोरदार बॅट फिरवून कार्पेट पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. घरंगला जातो चेंडू आणि इथे मात्र या चेंडूवरती येणार 2 धाबा. काय धाबा घेतल्या याला म्हणतात स्लिमनेस, याला म्हणतात शरीर सौष्ठव. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा प्राप्त केल्या या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावेने संघाची धावसंख्या निवून ठेवली ती अद्यापपर्यंत 33 या धावेवरती. तर या ठिकाणी सुवर्ण संधी आलेले मयुरेश खोडे यांनी जर 3 विकेट घेतले तर प्रफुल्ल पप्पू जगताप यांच्याकडून तब्बल 1000 रुपये पारितोषिक आले मयुरेश खोडे यांना. तर या 2 धावेने संघाची धावसंख्या 35 या अंकावरती. गोलंदाज मयुरेश खोडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. समोर उभा तो स्ट्रायकर यांना फलंदाज जगदीश चालके. यावेळेस मात्र चेंडूला उडवला आणि हाती आलेला लोण्याचा गोळा मात्र जमिनीला दान केला आणि या चेंडूवरती येतात एकच धाव. या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले षटक अमोलने टाकलं, 16 धावा दिल्या. दुसरं षटक सागरने टाकलं, 5 धावा दिल्या. तिसरं षटक शैलेशने 8 धावा. परंतु मयुरेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र या चेंडूवरती येणार 2 धावा. या 2 धावेनं चौथं षटक संपुष्टात आल्याने 4 षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी खरसुंडी संघाची धाव संख्या धावफलकावरती लागली गेली आहे ते अद्यापपर्यंत 38 धावा. तर येणारे 24 चेंडू आणि मानव संघाला जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचा सुमधुर
मला 1000 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा पैशाची उधळण या स्पर्धेमध्ये केली जाते. तर पप्पू जगताप यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा. चला स्पीडअप घ्या. आई गावदेवी खरसुंडी संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण तातडीने सजवून घ्यायचे. येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची गरज माडप संघाला. तर या ठिकाणी आमचे पाहुणे सन्माननीय श्री प्रसाद देशमुख साहेबांचं या ठिकाणी प्रसाद चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी स्वागत केले जाईल. मी प्रसाद देशमुख साहेबांना विनंती करतो की प्रसाद चौधरी साहेबांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन प्रसाद चौधरी साहेबांचं या ठिकाणी आमचे स्टायलिश एक जबरदस्त व्यक्तिमत्व प्रसाद देशमुख साहेबांचं या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते स्वागत केले जाते. प्रसाद चौधरी साहेबांचं प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. तर येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे माडप संघाला. सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे. ती रोहित आणि शैलेशची जोड गोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे. 24 चेंडू आणि 39 धावांची गरज. छत्री पावसाला थांबू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचे धाडस मात्र नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करायची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो आत्मविश्वास. तर इथे तुम्हाला संघर्षाची करण्याची प्रेरणा घेऊन तुम्हाला इथं क्रिकेट खेळावं लागेल. तर अनिलजी घुडविंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची गरज माडप संघाला. माडपाई माडप त्याच्या विरोधात आई गावदेवी खरसुंडी असा हा विद्यमान सामना. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ती फलंदाज रोहित आणि शैलेश अशी जोडी मात्र पहिला जोडा मात्र मैदानात दाखल झालाय. तो माडपाई माडप संघाचा आई गावदेवी खरसुंडी आणि त्याच्या विरोधात हे दोन्ही ग्रामीण संघ खेळत असताना ठोसास ठोसा ईट का जवाब पत्थर से दोन्ही संघ तुल्यबळ मात्ताबर दोन्ही संघ एकमेकांसमोर ती कुरघोडी करताना या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये दिसतील. 24 चेंडू आणि 39 धावांची गरज. स्ट्रायकरला फलंदाज शैलेश नॉन स्ट्राईक वरती फलंदाज उभा आहे तो रोहित कारंजे. बघूया मैदानावरती कोण बाजी मारणार. रोमांच थरार संघर्ष तुंबल विद्ध अभेद्य भेडी विभव रचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणार आकडा अर्थात दोस्ती चषक 2024. यावेळेस मात्र इथे मात्र खराब चेंडू फटका पासला. इथे मात्र सुरेख झेल टिपली गेली. जगदीश चालके मात्र चेंडू खाली आला आणि इथे मात्र मोठा मासा गालाला. बडी मछली जाल में या ठिकाणी पहिला फलंदाज बाद होतो तो माडपाई माडप संघाचा शैलेशला मात्र परतावा लागलाय. कमान डीजे.
निश्चितपणे जोडली जाईल. एक अवांतर धावेने मात्र श्री गणेशा होतोय तो माडपाई माडप संघाचा. या वेळेस मात्र सुरेख चेंडू झपकन आतमध्ये येतोय. एसटी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. धावपालकावरती बिनबाद एकेरी धाव मात्र लागली गेली आहे. 39 धावाचा पाठलाग करत आहे, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी वेगावरती स्वार होऊन अगदी भेदक गोलंदाजी तिखट मारा मात्र या ठिकाणी केला जातो. तो गोलंदाज मयुरेश भौड याच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय गोलंदाज मयुरेश. या वेळेस मात्र जोरकस बॅट फिरवली गेली, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क आला नाही आणि सरळ चेंडू विसावला. तो यष्टीरक्षक हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र विचार करायला भाग पाडले ते फलंदाज अजयला. धावफलक स्थिरावले ते एका धावेवरती. या वेळेस मात्र सुरेख गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळालं. अगदी गोलंदाजी ची चमक दाखवून देतो तो, आपल्या गोलंदाजीची दादागिरी दाखवून देतो तो गोलंदाज मयुरेश भौड. अष्टपैलू कामगिरी करणारा हा गोलंदाज मयुरेश मात्र फलंदाजी की पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजी मात्र चांगली करतोय मयुरेश भौड. यावेळेस मात्र सुरेख चेंडू टाकला गेला आणि जबरदस्त निर्धाव चेंडूची सांगता झाली. अगदी बांधून ठेवला मित्र म्हणेन फलंदाज अजयला. 4 निर्धाव चेंडू आले ते गोलंदाज मयुरेश भौडच्या माध्यमातून. एकच धाव संख्या या ठिकाणी धाव फलकावरती लागली गेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मयुरेश. यावेळेस मात्र चेंडू उडवला. इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि इथे मात्र दुसरा हादरा मिळतोय तो माडपाई माडप संघाला. कमॉन डीजे. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या मयुरेश भौड अगदी टिचून मारा केला. अगदी वेगावरती स्वार होऊन चेंडू फेकले गेले आणि 2 बाद 1 धाव मात्र या ठिकाणी माडपाई माडप संघाची स्कोर कार्ड वरती लागली. अगदी नाजूक अवस्था बिकट अवस्था या ठिकाणी माडपाई माडप संघाची. 39 धावाचा पाठला करता पहिल्या षटकामध्ये दमछाक झाली आहे मी तर म्हणेन माडपाई माडप संघाची. तर इथे मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज आई गावदेवी खरसुंडी संघाचा गोलंदाज नरेश धाद्रुत. खलापूर एक्सप्रेस ज्याच्या नावाची ख्याती आहे तोच गोलंदाज नरेश धाद्रुत. खलापूर एक्सप्रेस. चला स्पीडअप घ्या. दुसरे षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज खलापूर एक्सप्रेस नरेश धाद्रुत. यावेळेस मात्र काय घडतं इथे मात्र जोरदार अपील केली परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतोय. तो फलंदाज
रोहित कारंजेला मात्र परतावं लागलंय. तिसरा फलंदाज बाद होतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती गोलंदाज नरेश धांद्रूच्या माध्यमातून. अगदी पहिलं षटक मयुरेश भाऊने टाकलं, परंतु त्याच गोलंदाजीच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र नरेश धांद्रुत्र दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकला गेला आणि विनायक कारंजे सारख्या मोठ्या फलंदाजाला, तंबूच्या रोहित कारंजे सारख्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला धाडलं तो गोलंदाज नरेश धांद्रुतनं. तर धावफलक स्थिरायला ते अद्यापपर्यंत 3 बाद 1 धाव, 3 बाद 1 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती माडप संघाची. तर नवका फलंदाज मैदानात दाखल होतोय तो स्ट्रायकर एंडला. फलंदाज अक्षय नाईक स्ट्रायकर एंडला येतोय. दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पाहूया. पहिल्या चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, तो रोहितला मारता पात्रावं लागलंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सुरेख फटका सजवला. इथे मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आला हा दर्जेदार षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या माडप संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 7 या धावेवरती. काय फटका सजवला तो फलंदाज अक्षयनं. आल्या आल्या प्रहार केला, हल्ला चढविला. 6 धावांची 6 धावे संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. यावेळेस सरळ स्टेपॉन केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र जाली लावली होती, मासा अडकला तो माडप संघाचा. इथे मात्र फलंदाज, 14 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. कमान डीजे. तर धापलकावरती धाबा आल्या त्या 3 बाद 7 धाबा. तर नवका फलंदाज मैदानामध्ये जयेश 4 बाद 7 धावा अशी बिकट अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते ती माडप संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती खालापूर एक्सप्रेस नरेश धांद्रुत. आपल्या डावाला साजेशी अशी गोलंदाजीचे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते ते नरेश धांद्रुतच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकी करणार. तत्पूर्वी या 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धाबेनं संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल ती 9 या अंकावरती. एकोणचाळीस धाबाचा पाठला करताना बघूया. धापलकावरती धाबा 9 धाबा. दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज नरेश गोलंदाजीच्या पोहल्यावरती. यावेळेस मात्र काय घडतं इथे मात्र सुरेख चेंडू मात्र फेकला गेला आणि या निर्धाव चेंडूची सांगता झाली. यष्टी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. धावफलक स्थिरावलंय. धावसंख्येवरती अंकुश लावलंय. धावसंख्येवरती व्यसन घातलंय मित्र म्हणजे नरेशने. धावा आल्या त्या अद्यापर्यंत 4 बाद 9 धावा.
यावेळेस मात्र काय फटका सजवला, बसून फटका या ठिकाणी फटकला आणि या चेंडूवरती येणार 4 धाबा. या 4 धाबेने संघाची धावसंख्या 13 या अंकावरती आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 4 बाद 13 धाबा. तर तिसरं षटक कोण घेऊन येते तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. तिसरे षटक घेऊन आलाय कुणाल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. क्षेत्ररक्षक थोडीशी बिबरश लागतो. गोलंदाज कुणाल समोर उभा आहे तो फलंदाज विनायक. या वेळेस मात्र काय घडतंय, पंचांचा डिसिजन मात्र पेंडिंग आहे आणि पंचांनी या नो बॉल चेंडू घोषित केला. फ्री हिट दर्शवले. 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 14 या अंकावरती आणि फ्री हिट आहे. गोलंदाज कुडाल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर समोर उभा फलंदाज विनायक कारंजे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू झपकन आतमध्ये येतो. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतो आणि सरळ चेंडू जातोय. तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक स्थिरावले ते अद्यापपर्यंत 4 बाद 14 या अंकावरती. यावेळेस मात्र फटका बसलाय आणि इथे मात्र आपल्याच गोलंदाजीवरती आहे. इथे मात्र झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाजाचा संपला खेळ. विनायक कारंजे मात्र तंबूच्या आश्रयाला. कम ऑन डीजे. पप्पू जगताप साहेबांकडून यावेळेस मात्र सरळ स्टेपन केलाय. चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक मनीष बारसकर च्या हातामध्ये चेंडू येतोय. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेत संघाची धावसंख्या 15 धावा. 3 षटकार आले तर पप्पू जगताप साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक आले. ते
फलंदाज मयुरेश खोडे याच्यासाठी. यावेळेस मात्र चला बॅकफुटचा वापर केला आणि शर्यत लागले चेंडू आणि या क्षेत्ररक्षकामध्ये आणि चेंडू हा मानता सीमारेषा पलीकडे येतोय. हा दर्जेदार चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्याप पर्यंत 19 अंकावरती आहे. 19 धावा. तर भैया गोलंदाज तयार. कुडाल धावफलक स्थिरावलं ते अद्याप पर्यंत 19 अंकावरती. यावेळेस करा फटका. इथे मात्र झेल होईल का, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूला जज करतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती येणार 2 धाबा. या 2 धाब्याने माडपाई माडप संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली ती 21 धावा. तर अजूनही शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 1 चेंडू आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. बघूया कोणी अजूनही सामना हारला नाही, कोणी जिंकला नाही. माडपाई माडप के आई गावदेवी खरसुंडी ह्या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही लढत. गोलंदाज कुडाल आपल्या गोलंदाजच्या ट्रॅक वरती आहे. 7 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज. या वेळेस मात्र काय घडतं इथे मात्र पंचांनी दंडित केले गोलंदाज कुणाला. एक अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 वाढेल ती 22 अंकावरती. 22 धावा. अजूनही 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, अगदी पुस्तकी फटक्याचा वापर केला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण नरेश धांद्रुत चेंडूवरती येतोय आणि या चेंडूवरती येतात 1च धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती तर 4थं षटक कोण घेऊन येतोय बघूया. शेवटच्या 6 चेंडू आणि अजूनही 16 धाबांची गरज. सहा चेंडू आणि 16 धाबांची गरज आहे. 4थं षटक कोण घेऊन येतोय तो बघूया. जगदीश चालके असतील. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर माडपाई माडप संघाची धावसंख्या 23 अंकावरती आहे. तर येणारे 6 चेंडू आणि अजूनही 16 धाबांची गरज. तर 4थं षटक घेऊन येते गोलंदाज जगदीश चालके सर.
यावेळेस मात्र जगदीश ने फेकलेला चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर पंचांनी दंडित केले गोलंदाज जगदीशला. एक अवांतर धावेच्या बढती मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल ती 24 अंकावरती. अजूनही 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. उंची जास्त आणि लांबी कमी आणि इथे मात्र चांगला प्रयत्न केला परंतु या चेंडू येथे येणारा 2 धावा. या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या 25 अंकावरती. 5 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी माडप संघाला 13 धाबा. 5 चेंडू आणि 13 धाबांची गरज. यावेळेस मात्र सुरेख चेंडू झपकन आतमध्ये येतोय आणि या निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक स्थिरावलं ते चला नवीन या फलंदाज मैदानात पाठवा. जर फलंदाज इंजर्ड असेल तर नवीन फलंदाज मैदानात पाठवा लवकर. चेतन आणि निर्धाव चेंडू आलाय. धावफलक स्थिरावलं ते अद्याप पर्यंत 26 अंकावरती. अजूनही शेवटचे 4 चेंडू आणि 13 धाबांची गरज. 4 चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे माडपाई माडप संघाला. बघूया एखादा मोठा फटकाच तारू शकेल तो माडपाई माडप संघाला. नवीन फलंदाज मैदानात चेतन स्ट्रायकर यांना. गोलंदाज मात्र उभय आपल्या गोलंदाजीच्या भोवल्यावरती गोलंदाज जगदीश सालके. यावेळेस मात्र सुरेख चेंडू फेकला गेला परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतोय. धावचित बाद होतो तो फलंदाज ला मात्र परतावा लागलाय. तो आल्या पावली परत तो फलंदाज चेतन मात्र तंबूच्या आश्रयाला. आता मात्र 3 चेंडू आणि 16 धाबांची गरज. मग किती 13 धाबांची गरज. गोहे चिंचोली संघाचा संघनायक या तर मयुरेश खोडेने जर 2 षटकार आले तरी पण 1000 रुपयाचे पारितोषिक आले. ते प्रफुल्ल जगताप साहेबांकडून 2 षटकार लागवले. 1000 रुपये पारितोषिक मयुरेश खोडे याच्यासाठी. तर गोलंदाज जगदीश यावेळेस मात्र सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. नरेश दांद्रुत मात्र चेंडू उचलतोय. या चेंडूवरती येणारा 2 धाबा. या 2 धाब्याने मात्र संघाची धावसंख्या पुढे जाईल ती 28 अंकावरती. चिंचवली गोहे संघाचा कॅप्टन मी आमंत्रित करतो आपल्याला. आपण समालोचन कक्षेच्या बाजूला यायचे. 2 चेंडू आणि 11 धाबांची गरज. 2 मोठे फटके येणं फार गरजेचे असणार आहे ते माडपाई माडप संघाला. चिंचवली संघाचा संदेश पाटील आपण या ठिकाणी यायचे नाणेफेकीचा टॉस करण्यासाठी. या वेळेस मात्र खराब फटका. इथे मात्र सुरेख झेल मात्र टिप्पणी गेली आहे स्वतः गोलंदाज जगदीशनं आणि
हा सामना मात्र झुकलाय तो माड गावदेवी आई गावदेवी खरसुंडी या संघाकडे. त्याला संदेश पाटील या चिंचवली गोळचा कर्णधार टॉस साठी या आपण यानंतरचा होणारा पुढील सामना खरसुंडी आणि या चिंचवली गोहे या दोन्ही संघाचा संगणक नाणेफेकीच्या टॉस साठी याचे